ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रीती, प्रेम, लव हे सर्व गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये महत्वाच्या आहेत. परंतु जोपर्यंत प्रेम, प्रीती, लव मनुष्य व्यक्ती शब्दाद्वारे प्रकट करत नाही आणि त्या शब्दाला कृतीची जोड देत नाही, तोपर्यंत ते व्यक्तीच्या जीवनामध्ये जास्त काही ठसा उमटवत नाही, त्याचा प्रभाव जास्त काही दिसत नाही. परंतु प्रेमाचा अनुभव किंवा प्रेमाचा इम्पॅक्ट कधी जास्त दिसते, जेव्हा ते शब्दाद्वारेच नाही तर त्याला कृतीची देखील जोड दिली जाते, तेव्हा ते मात्र प्रेम पूर्णपणे प्रगट होत असते, ते प्रेम पूर्ण होत असते. बायबलमध्ये एक सुंदर असा पॅसेज जो आपला परमेश्वर आज आपल्या समोर ठेवत आहे. तो पॅसेज किंवा तो पॅरेबल म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि संत पेत्र यामधील संभाषण. प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला 3 वेळा तोच प्रश्न विचारत आहे, डू यू लव मी, डू यू लव मी, डू यू लव मी. पेत्रा, तू माझ्यावरती प्रेम करतो का? तू माझ्यावरती प्रेम करतो का? तू माझ्यावरती प्रेम करतो का? जेव्हा एखादी व्यक्ती तोच प्रश्न 3 वेळा विचारत असेल तर नक्कीच ऐकणाऱ्या माणसाला हे कन्फ्युजन होत असते. ऐकणाऱ्याला माणसाला नवल वाटत असते की हा व्यक्ती तोच प्रश्न मला 3 वेळा का विचारत आहे. नक्कीच त्या व्यक्तीला मनामध्ये कुठेतरी खंत वाटत असते, कदाचित मी माझ्या प्रेमामध्ये कमी पडलेलो आहे का, की हा व्यक्ती मला तोच प्रश्न 3 वेळा विचारत आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न विचारण्यामागचा प्रभू येशू ख्रिस्ताचा हेतू हाच होता की प्रभू येशू ख्रिस्त जणू काही पेत्राची तयारी करत होता, की पेत्राला प्रेमामध्ये अधिक रुतणं गरजेचं होतं. पेत्राला ख्रिस्त सभाची काळजी घ्यायची होती, त्याचा सांभाळ करणे गरजेचं होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर तू माझ्यावरती प्रीती करत असेल तर माझ्या कळपाची काळजी घे. म्हणजे जी प्रीती मी तुझ्यावरती करत आहे ती प्रीती केवळ माझ्यावरतीच नाही, तर ती प्रीती माझ्या शिष्यावरती, माझ्या लोकांवरती देखील करण्याचा प्रयत्न कर. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर तू माझ्यावरती जेवढी प्रीती करत असेल तर तू माझ्या मेंढराचा सांभाळ केला पाहिजे, माझ्या मेंढराला ऐक्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, माझ्या मेंढराची आध्यात्मिक गरज तू भागवली पाहिजे. आणि म्हणूनच प्रेम हे केवळ एका व्यक्तीपुरता साधन किंवा एका व्यक्तीपुरता राहता नसून त्याचा फैलाव किंवा त्याचा प्रवाह सर्वांकडे गेला पाहिजे, असं प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच पेत्राला कुठेतरी वाटत आहे, कुठेतरी जाणीव होत आहे की अजून देखील मला माझ्या प्रीतीमध्ये खोलवर जाण्याची गरज आहे. परंतु जो प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताने आज पेत्राला विचारलेला आहे की डू यू लव मी, तू माझ्यावरती प्रेम करतो का, त्याचा उलगडा किंवा त्याचा रहस्याचा उलगडा पेत्राला नंतर झाला, जेव्हा पेत्राने ख्रिस्तासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हा पेत्राने खरोखर रीतीने आपल्या प्रीतीला कृतीची जोड दिली. आपल्या गुरुसाठी त्याने क्रुसावरती मरण पत्करलं आणि जणू काही आपल्या शरीराद्वारे आणि जणू काही आपल्या कृत्याद्वारे शब्द न बोलता पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं, होय, मी तुझ्यावरती एवढी प्रीती करत आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं की पेत्राला भयंकर मरण येणार आहे, पेत्राला दुःखातून, वेदनेतून जावं लागणार आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर तू माझ्यावरती प्रीती करत असेल तर ख्रिस्त सभेचा सांभाळ कर आणि आलेल्या संकटाला सामोरे जा. जिथे प्रीती आहे, प्रेम आहे, तेथे भीती नाही. आणि जेथे भीती नाही तेथे विश्वास आहे. आणि जेथे विश्वास आहे तेथे पूर्णपणे आनंद आहे, जीवन आहे. पेत्राला ख्रिस्ताकडून प्रीती मिळाली, त्याने त्या प्रीतीचं रूपांतर विश्वासामध्ये केलं आणि विश्वासाने पेत्राने ही ख्रिस्त सभा त्या ख्रिस्त खडकावरती, म्हणजे ख्रिस्त जो खडक आहे त्याच्यावरती उभारलेले आहे. आपण जर ख्रिस्तावरती प्रेम करत असेल तर ते प्रेम
आपण कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करूया. प्रेम मनामध्ये न ठेवता शब्दाद्वारे, कृतीद्वारे आपण ते प्रगट करण्याचा प्रयत्न करूया आणि ते ख्रिस्ताचा प्रेम याचा अनुभव घेऊन आपण ते प्रेम इतरांना देण्याचा प्रयत्न करूया. आमेन.